प्रवीण माझं नाव आणि मी रोशनीचा मामा आहे आणि हा देखील मामा, आम्ही दोघेजण मामा आहोत. रोशनीचा संघर्ष कसा होता, तिचे लहानपण कसं होतं, त्याच्यानंतर तिला लहानपणापासून एअर होस्टेस बनायचं होतं का? आणि ती ज्यावेळी तिने बनली त्याच्यानंतर तिचं हे ती कुठे कुठे कामाला होते आम्हाला थोडं थोडक्यात. मुळात म्हणजे रोशनी ही लहानपणापासून आमच्या अंगा खांद्यावरती मोठी झालेली आहे. तिचं गावशी आणि आमच्याशी असलेलं नातेही अतूट होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्राउंडपासून जर बघायला गेलो तर ती छोट्याशा मिडल क्लास फॅमिलीमधली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 10x10च्या रूममधून तिची जी जर्नी चालू झाली ती आता ती 1 BHKमध्ये आता ते रेंटनी राहतात. तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचं. त्याच्या पलीकडे तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आईवडिलांनी खूप पराकाष्ठा घेतली, मेहनत घेतली. तिच्या आईने तिच्यासाठी घरकाम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचे आणि 2 मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिलं. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल तिथे त्यांनी केलं तिच्या आईवडिलांनी. आम्ही मामांनी देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी आम्ही देखील तिला खूप काही सहकार्य केलं आणि हे सहकार्य झाल्यानंतर ती ज्यावेळेस याच्यामध्ये रुजू झाली तर सगळ्यात आनंद तिला होता, कारण की तिला ती फील्ड खूप महत्त्वाची होती. तिला ते करायचंच होतं आणि तिचं ते स्वप्न तिने पूर्ण केलं. ती सुरुवातीला कोणत्या कंपनीमध्ये होती, त्यानंतर एअर इंडियामध्ये कधीपासून होती? स्पाइस जेटमध्ये होती ती पहिले 2-3 वर्ष, त्याच्यानंतर एअर इंडियामध्ये 2 वर्ष झाले आता रुजू झालेली. काल ज्यावेळी ती फ्लाईटला निघाली होती त्यावेळी घरच्यांशी काही बोलणं झालं होतं, त्यांनी रुटीनमध्ये त्याचं फ्लाईट होतं की 2 दिवसापूर्वी ती गावी आलेली आणि 2 दिवसापूर्वी गावी येऊन गावचं आमचे कुलदैवत असेल किंवा सगळ्यांना आजी आजोबा तिकडचे आई बाबा सगळ्यांना भेटणं वगैरे झालं तिथे 2 दिवसापूर्वी गावी आलेली. त्याच्यानंतर ती इकडे आल्यानंतर लगेचच तिला तिकडची फ्लाईट मिळाली लंडनला जायची. तर त्यावेळेस तिने फक्त सांगितलं घरी की मी अशा ठिकाणी चाललो, तेवढंच बोलणं झालेलं. आणि आई नेमकी हॉस्पिटलमध्ये होती तर आईला पण जास्त काय बोलता नाही आलं. मग आई ती तशीच ती तिकडून गेलेली, म्हणजे बरून इकडून गेली डोंबिवलीवरून. लग्न वगैरे ते नाही, असं काही लग्न वगैरे काय असं ठरलं नव्हतं. आम्ही प्रयत्न करत होतो की तिचं बाबा आता वयामध्ये होतं 28मध्ये, तर 1 आठवड्यापूर्वीच माझं आणि तिचं बोलणं पण झालेलं. तर तिला मी सांगितलेलं की तुला जे आवडत असेल ते आपण करू, तुझ्या आवडीच्या पलीकडे आपण काहीच करणार नाही, मग तू जे बोलशील तसंच होईल. इथपर्यंत माझं बोलणं झालं तिच्याशी. घरी कोण कोण आहेत तिच्या आता करंट कंडिशन अशी आहे की घरी तिचे आम्ही 2 मामा, त्यानंतर मामा आहेत सगळ्या सोबतच आमचं पूर्ण कुटुंब इकडे आलेलं आहे. आत्ता तिच्या आईला आम्ही काहीच सांगितलेलं नाही, कारण की तिला लो बी पीचा त्रास आहे आणि आता जर आम्ही तिला सांगितलं तर खूप भयानक परिस्थिती होऊन जाईल. परत हे सगळं हँडल करताना कुठेतरी मुश्किल होऊन जाते, त्यामुळे तिला अजूनपर्यंत आम्ही काही सांगितलं नाही आहे. पण बाकी ओव्हरऑल सगळ्यांना माहिती आहे की काय घटना घडली. छोटा भाऊ तिचा छोटा भाऊ आहे तो ह्याच्यामध्ये आहे, शिपवरती आहे. तर तो देखील आता तिच्या वडिलांसोबत गेला तिकडे. सोबत आमची मोठी वहिनी पण तिकडेच आहे. एक लेडीज पाहिजे म्हणून आम्ही आमची मोठी वहिनी पण तिथे पाठवले. फॅमिली आहे तिथे पूर्णपणे आणि कंटिन्युअसली टचमध्ये आम्ही आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आम्ही डोंबिवलीमध्ये असताना आम्हाला इथल्या खूप लोकांनी सहकार्य केलं, कारण मुंबईसारख्या ठिकाणी राहताना आजूबाजूला काय घडलेलं कोण आपल्याला येत पण नाही बघायला. पण मी खरंच खूप धन्यवाद देईल की तुम्ही आम्हाला सगळ्यांनीच इथलं नगरसेवक असेल, आमदार साहेब यांनी आम्हाला सहकार्य खूप केलं, कारण की आम्हाला इथे काहीच कळत नाही की काय केलं पाहिजे किंवा काय नाही. तर त्यांच्या देखील खूप धन्यवाद की तुम्ही सहकार्य केलं आम्हाला. एअर इंडिया कंपनीशी तुमचा काही संवाद झाला? हो, एअर इंडिया कंपनीशी म्हणजे काल कंटिन्युअसली आमचा संवाद चालू होता, पण त्यांनी काही डिस्क्लोज केलं नाही आम्हाला. काल दुपारपासून जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून त्यांच्या हेल्पलाईन नंबरला आम्ही फोन लावतो, पण ते फक्त तुम्हाला माझा नंबर त्यांनी घेतला, माझा कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे घेतला, पण त्यांना अधिकृतरित्या त्यांनी स्वतःहून काही फोन मला तरी केला नाही. मे बी तिकडे आता तिचे वडील गेलेत, भाऊ गेले, तर तिकडे त्यांना मे बी सांगितलं असेल. पण त्यांचे जे काही एअर इंडियाचे जे काही मेंबर ते त्यांच्यासोबत आहेत, फॅमिलीसोबत आहेत, तिथे त्यांची टीम आहे सर. ठीक, थँक्यू.